तुका मने माझ्या श्रीरामाचे ध्यान तुका मने माझ्या श्रीरामाचे ध्यान तुका मने माझ्या श्रीरामाचे ध्यान हातीच्या पबान शोभत से हातीच्या पबान शोभत से हातीच्या पबान शोभत से हातीच्या पबान शोभत से सुंदर ते यान शोभे सुहासनी सुंदर ते ध्यान शोभे सुहासनी वामांगी नंदिनी जनकाची वामांगी नंदिनी जनकाची वामांगी नंदिनी जनकाची वामांगी नंदिनी जनकाची सुंदर ते ध्यान शोभे सुहासनी सुंदर ते ध्यान शोभे सुहासनी बलरामचंद्र भगवान की जय। हरी हा काम बांधवडी काम बांधवडी काम बांधवडी काम बांधवडी म्हणत आहे हनुमंतरायाची स्तुती आहे हा काम बांधवडी काम बांधवडी ओ काम बांधवडी ओ काम बांधवडी काळ घातला तोड रे काळ घातला तोडरी काळ घातला तोड रे काळ घातला तोडरी दया माझे दंडवत दया माझे दंडवत तया माझे दंडवत तया माझे दंडवत कपिकोळी हनुमंत कपिकुळी हनुमंत कपिकोळी हनुमंत कपिकुळी हनुमंत दया माझे माझे दंडवत तया माझे दंडवत शरीर वज्रा ऐसे शरीर वज्र ऐसे कवळी ब्रह्मांड जो पुच्छे कवळी ब्रह्मांड जो पूछे दया माझे दंडवत तया माझे दंडवत रामाच्या सेवक
रामाच्या सेवका शरण आलो म्हणे तुका शरण आलो म्हणे तुका दया माझे दंडवत तया माझे दंडवत कपिकुळी हनुमंत कपिकुळी हनुमंत कपिकुळी हनुमंत कपिकुळी हनुमंत दया माझे दंडवत तया माझे दंडवत तया माझे दंडवत तया माझे दंडवत हरे राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा कृष्णा हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा कृष्णा हरे हरे प्रभु सिया रामचंद्र भगवान की जय कुंडली कमरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु गजानन महाराज की जय गुणवंत भगवान की जय मुद्गलेश्वर मुद्गलेश्वर महाराज की जय गुरु माऊली की जय पवन सुत हनुमान की जय सब संतन की जय भगवान पंढरीश परमात्म्याच्या असीम निस्सीम अहेतुक कृपेने श्री संत मुद्गलेश्वर महाराज तथा विश्वप्रभू गुणवंत भगवान या संत द्वयांच्या कृपाशीर्वादाने अंबाडावासी गावकरी मंडळींच्या सहकार्यातून आणि तुम्हा सर्व संत सज्जनांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह पहिलंच बरं होतं गुणाबाबाच्या या पावन परिसरामध्ये त्यांच्याच इच्छेनुसार या सप्त्याचं आयोजन करून आपण भगवंताच्या कथा श्रवण करत असतो. तर यावर्षी चिंतनाचा विषय आहे रामकथा. माहिती नाही असं नाही, सर्वांना हे सगळं माहितीच आहे, पण तरी या सगळ्या कथा आपण ऐकल्या पाहिजे. साधू संतांनी एवढंच पुन्हा पुन्हा ऐका असं सांगितलेलं आहे. भागवतामध्ये शब्दाला मुहू असा शब्दाला मुहू याचा अर्थ काय? पुन्हा पुन्हा आम्ही ऐकली, आम्हाला माहीत आहे, आम्ही मोठ्या लोकांचं ऐकलं असे म्हणून जे लोक हे टाळतात ना,
त्यांच्यासाठी भागवतकार म्हणतात यानं नरकाचं तिकीट कन्फर्म करून घेतलेलं आहे. हे भागवत माहिती व्हायच्यासाठी थोडी आहे काही. एकदा माहीत झालं की विषय खतम झाला का रामकथा नाही, पुन्हा पुन्हा हेच करावं लागते. बापा किती गप ऐका आणि किती गप तेच ते करा, माणसाला कटा आहे. ते नवरा बदलला का रोज तेच तर आहे, तेच तर बायका आहे, तेच तर घर आहे, तेच तर वावर आहे, रोजही तेच धंदे आहेत, रोजही तेच जेवण आहे. पण माणूस मग कसा रोजचा आहे म्हणून का काय सोडून देते का? ते नाही, त्यात आवडीनं आदरानं त्याचा स्वीकार करते. मग संसार रोजचा तेच ते आहे, तरी पण आपण रोजही तेच ते कामं करतो, पण त्या कामात आदर असते, आवड असते. मग संसाराचं तेच ते मरेपर्यंत चालते. आणि देवाचं हाय माहिती आम्हाला. ऐकलं किती का बायका काही वाटते का किती का कुठरोग संसार करावा असं कधी मनात येते विचार? पुन्हा पुन्हा संसार करण्यात काही हासिल नाही. पण हे भगवंताची कथा जर पुन्हा पुन्हा ऐकली तर ही माणसाला तारणारी आहे. आता अनेक अनेक कथेचे फायदे आहेत. म्हणून तर सकाळी सांगितलं, जानती नेनती करा हरिकथा, तराल सर्वता भाक माझी. एका ठिकाणी तुकाराम महाराज म्हणतात, कथा काळी लागे सकळा समाधी. ऐका बरोबर बरं. तुकाराम महाराज म्हणतात कथेत माणसाले समाधी लागते म्हणतात. समाधी दोन प्रकारची आहे, विनोदानं सांगतो. एक समाधी झोपला, कथा काळी लागे, सुरू झालं की लगेच समाधी लागली. सगळ्याची नाही लागत, पण बऱ्याच. आमचं भाग्य आहे, आमच्या कार्यक्रमात फार मोजक्या समाध्या लागतात अशा. नाही तर आफत आहे, झोपतात लोक कार्यक्रमात, ते समजतच नाही काही. सकळा समाधी, हे झोप नाही. समाधी म्हणजे काय? समाधी या शब्दाचा अर्थ असा घ्यायचा, एकाग्र होते माणूस. पायटी किती एकाग्र झाले होते सकाळी, सदा टाईट झालते बिलकुल, सुई पडली तर आवाज. मग हे समाधीपेक्षा मोठी अवस्था आहे. काही इकडे तिकडे कोणाची नजर इकडे तिकडे व्हाल तयार. कशामुळे? कथा. कथा माणसाला ती एकाग्र बनवते, खिळवून ठेवते. कथा काळी लागे सकळा समाधी. अजून तात्काळ हे बुद्धी दुष्ट नासे, तात्काळ हे बुद्धी दुष्ट नासे. कथा ऐकल्याच्या नंतर किंवा कथा ऐकत असताना एका सेकंदात आपली जी दुष्ट बुद्धी आहे ना, वाईट विचार आहे ना, एकदम संपून जातात. कसे काय? आता काही लय लांब जात नाही. सकाळी जेव्हा चिंतन सुरू झालं, लगेच समजलं का नाही आपण वर्गणी जरा जास्त फाळायला पाहिजे होती, असा विचार तुमच्या मनात आला का नाही? माझी शपथ घेऊन सांगा आला असेल ना. नाही नाही, आपलं हे चुकू लागलं, आपण असं नाही करायला पाहिजे. आता लोक तुम्हाला तेच गोड वाटत जाय, चॅप्टरपणा करणं. आणि लगेच हा मंडपातून बाहेर गेल्यावर मग विचार बदलला असेल, पण ऐकताना विचार झालता का नाही चेंज? आपलं चुकू तर लागलं नाही लगाचं. ह्याचा अर्थ काय? नासे दुष्ट बुद्धी तात्काळ हे. याच्यापेक्षा अजून काय रिझल्ट पाहिजे सांगा बरं? आणि काय होते देवधर्म केल्यानं? एका एका सेकंदाले माणसाचे विचार बदलतात चांगले होतात. कथा ही या कथेची ताकद आहे. म्हणून हे ऐकली पाहिजे, रसिक होऊन ऐकली पाहिजे आणि भाविक होऊन ही ऐकली पाहिजे. तर अशा या कथेचं आपलं श्रवण चालू आहे. पहा बरं, बऱ्याच जणांचं म्हणणं असं आहे की महाराज तुम्ही राजा लयच बोलता आम्हाला. अरे मी माझ्या घरचं सांगत असाल तर बोलतो. जे सकाळी मी बोललो ते सगळे तसे अप्रमाण साधू संतांचे अभंग ओव्या आहेत, दोहे आहेत, श्लोक आहेत. माझा ते मी काय बोलत, जे काय असेल ते साधू संताच होत. सगळे साधू संत म्हणतात पुण्यवंत व्हावे. आपला काही संबंध नाही, पुण्यवान व्हा. फक्त मी सांगितलं की तुम्ही पुण्यवान कसे होसाल, इतकं फक्त मी त्याचं असं लावून दिलं. फक्त तुम्ही पुण्यवान कसे होसाल हे सांगितलं. आणि गोष्ट अशी आहे,
अबा मला जर तुम्ही म्हणसाल ना तुम्हाला बोलतो तर तुम्ही पण दोषी आहा. बरं मग कसे दोषी आहा आता मला सांगा. तुम्ही कपडे धुता का नाही घरी? भांडे घासता का नाही? भांडे मग चांगले भांडे घासता का मळलेले भांडे घासता? कोणते भांडे उठता तुम्ही? कपडे कोणते धुता? मळलेले घाण झालेले का असे बिलकुल ज्याला डाग नाही प्रेस करून ठेवला असे काढतात व्हासाठी? कोणते भांडे धुतले जातात? कोणते कपडे धुतले जातात? मळलेले. हा बरं बरं. मग कपडे धुताना मग कशी धुता? हा नाही नाही कशी धुता म्हणजे तुम्हाला नाही समजता. तुम्ही धुत ना इकडे समजलं कशी धुता. कशी धुता? जोर लावलो धुता नाही का? कारण मैलन ते जोर लावलो आपटून घासून मोगरीचे रट्टे तर कपडाचा गोटार आपटाचा चांगला घासाचा 3-3 खेप सरका करून पाहिजा झाला का सुद्धा नाही अजून घासाचा साबण लावलो घासाचा का मळका आहे ना चांगला निघला पाहिजे असंच आहे मग हे. आता हे सकाळचं बोलणं म्हणजे काय हे मैके कपडे धुणं आहेत ना हे बिचारे ते कपडे एका धुण्यात निघतात. हे कपडे लयच मळके आहेत एका धुण्यात निघत धुणं तरी काही बिचारे मळलेलं भांड घाण झालेलं भांड जे आहे लय घासा लागते लय मेहनत असते कठीण असते हे. मग आता हे तर तुम्ही तर उपकार मानायला पाहिजे शुक्रिया मानायला पाहिजे बाबा तुमच्यामुळे समजलं हे. मी तर चांगलं तुम्हाला उजळाचा प्रयत्न चालला तुम्हाला स्वच्छ बनवण्यासाठी प्रयत्न चालले हे. वास्तविक आता हे फक्त हे साधू संताचेच कारनामा आहे समजा मी फक्त सांगू लागलो शब्द संताचेच आहेत हे. म्हणून महाराज लय बोलते नाही. अरे तुम्हाला समजलंच नाही काही. हे व्यासपीठ जर टाइमपास करायसाठी असेल तर चांगलं कुठे ऐकायला भेटलं सांगा बरं तुम्ही. इथे महाराज हे नका सांगू महाराज ते नका सांगू महाराज असं नका बोलू महाराज तसं नका बोलू महाराज त्याचं नाव नका घेऊ महाराज लाईव्ह चालू आहे. अरे त्या लाईव्हचा असे नका बोलून त्याचं मन दुखल ह्याचा काय संबंध आहे? तुम्ही मला बसवलं कायसाठी? रामायण सांगायसाठी. तुम्ही मला भागवत सांगायसाठी बसवलं मग मी काय सांगू? भागवतच सांगायला लागल ना. आणि हे पूर्ण भागवतातलं आहे. मी तुम्हाला काय सासूच्या सुनूच्या गोष्टी सांगून आलो ते सांगून चाललं का? शास्त्र सांगणं चाललं ना फक्त हे थोडीशी पद्धत जराशी वेगळी आहे जराशी. आता गोष्ट अशी आहे बाकीचे कोण सांगत नाही तुम्हीच कोण सांगता बाकीच्याचं हळेल आहे काम. तुमच्या घरी जेवायला यावं लागते तुमच्या गावात राहा लागते तर थोडंसं ते अरे तुम्ही सगळे माया ना मला की लय गाव फिर लागत नाही. दरवर्षी तुम्ही मला दिसता दरवर्षी तुम्ही सांग मी भेट आहे. मग आता तुम्ही घरचेच झाले ना आता मग घरच्या माणसाला नाही सुधरा तर मग कोणाला सुधरा? तुम्ही माझे वाटता आपले वाटता आणि माणसाला आपल्याच माणसाची काळजी असते. माणूस काळजी कोणाची घेते? आता तुम्ही इथून जेवायला गेले पंक्तीत नाही जागा कोणासाठी धरता? जवळ जागा कोणासाठी धरता? पलीकडे सरक बाई जराशी इथे राहू दे एक जागा तुम्ही पलीकडे बसता गुजरा इथे एक जागा सोडा बरं. कोणासाठी धरली जागा तुम्ही? ते तुमच्या माणसासाठी धरली. मग माय तसंच आहे तुम्ही माया हा ना म्हणून तुमच्यासाठी जरासं मग असते जरासे गालगुचे कानामांगा जरा असं असते घरच्या तुम्ही तुमचं चांगलं झालं पाहिजे ही भावना असते. आपलं म्हणतो म्हणून सांगतो. मला जर दिसलं की तुम्ही आपले मनाच्या लायकीची नाही म्हणजे टेकडीवर लय लोक येतात ज्याला आपल्या मनाच्या लायकीचे नाही एक शब्दही बोलत नाही त्याला सांगा. दिवसभर जरी ती राहिले तरी मी एक शब्दही बोलत नाही त्याला सांगा. त्याच्याकडे पायतही काही संबंध नाही आपले नाहीत ना ते. आपल्या म्हणून इतकं प्रेमानं हे सगळं सांगणं चाललं आणि याच्यात हित आहे आपलं. म्हणून तुकोबाराय म्हणतात कथा काळी लागे सकळा समाधी नासे दुष्ट बुद्धी तात्काळ हे बुद्धी दुष्ट नासे. आणि आपण प्रार्थना करावं देव संताले बाबा आम्हाला इथे समाधी लागली पाहिजे. हे कथा आम्ही ऐकू लागलो देवा रामचंद्रा हे हनुमंतराया आमची दुष्ट बुद्धी संपून गेली पाहिजे. आपलं जीवन बिघडलेलं आहे म्हणून तर हे सगळं करावं लागते ना. माणूस चांगला असेल तर डॉक्टर पाशी जायची काय गरज आहे सांगा बरं? काहीच दुखत नाही पोट दुखत नाही पाठ दुखत नाही ताप नाही डोकं दुखत नाही कोणती बिमारी नाही. आणि का दवाखान्यात कसे काय असाच आलो म्हणे लय दिवसाची गोळी नाही घेतली आणि सुई नाही घेतली म्हणून आलो दुखते काय दुखत काहीच नाही पण घेतली नाही बा म्हणून आलो. असा कोण जाते का दवाखान्यात?
दवाखान्यात कोणते पेशंट असतात? सगळे बिमार असतात. तर आपण सगळे बिमारीनं ग्रसित आहोत. मोठमोठ्या बिमाऱ्यांना आपल्याला ग्रासलेलं आहे आणि त्या बिमाऱ्यातून सुटण्यासाठीच सगळं हे आहे. मग आता इतक्या लोक बिमारी सोडणार आहे का? तर मग औषधही कडू आहे. त्याच्यानंतर इंजेक्शन दिल्यावर त्याची आग होणार आहे. त्याच्यानंतर डॉक्टरले पैसेही द्यावे लागतात, पंक्ती घालायला लागते ना, वर्गणी द्यावं लागत नाही का? हे कशासाठी आहे सगळं? हे संस्थांसाठी नाही, नाही गुणबाबासाठी नाही, नाही या महाराजासाठी नाही. हे कोणासाठी? बिमार आहो ना आपण. या बिमारीच्या बाहेर निघासाठी ज्याची बिमारी बसली त्याला संस्थांची, मंडपाची, संतांची गरज नाही. पण बिमार आहो, ठीक आहे. म्हणून हे सगळं ऐकलं पाहिजे, इथे सगळं केलं पाहिजे. तर सकाळची आपली कथा जी चालली होती, आज आपण निघलो रामकथा करासाठी, पण सकाळी सारी रावणाचीच कथा झाली. रावणाचा उन्मत्तपणा. तुकोबाराने सुद्धा रावणाचं खूप वर्णन केलं, आपण असं ते ऐकलं. पण ते वर्णन करण्याच्या पाठीमागं तुकाराम महाराजांचा उद्देश काय होता? त्यातून हे दाखवायचं होतं की सांगा बरं, रावणासारखं आपल्याजवळ काहीच नाही, सर्व गुण संपन्न, संसारातले सगळे सुख रावणाजवळ होते, पण आयुष्यही भरपूर होतं. शेवटी काय याच्यातलं काही सोबत जाऊ शकला नाही, आणि त्या मानानं आपल्याजवळ काहीच नाही. आणि मग आपण तरी काय नेणार आहोत? हे महाराजांना त्यातून सांगायचं होतं. सांगा ते कवडी गेली नाही, सोबत कवडी नेता येत नाही, पण ते कवडी तिचं पुण्यात रूपांतर करून ते पिशवीत भरून नेता येते. कर्मानी गो गच्छती जीव एकहा, असा तो सकाळचा काय होता विषय होता. काय झालं? रावणाच्या जीवनात काही कमीच नव्हता. आता सगळी सत्ता त्याची होती, त्याच्या बरोबरीचा कोणी योद्धाच राहिला नव्हता. आणि मग एक दिवस असा तो रावण जो आहे ना, सभेमध्ये बसला होता आणि आपल्याजवळ काय काय आहे याचा तो विचार करू लागला. दसमुख बैठ सभा एक बारा, देखी अमित आपण परिवारा, सुख संपत्ती सुत सेन सहाई, जय प्रताप बल बुद्धि बड़ाई, नित्य नूतन सब बाढ़त जाई, जिमि प्रतिलाभ लोभ अधिकाई, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, 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 राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. दसमुख बैठ सभा एक बारा, सभेत बसला होता असा. देखी पाहायला लागला. काय पाहू लागला? अमित आपण परिवारा, आपला परिवार पाहायला लागला. आपण पाहिलं ना, भाऊ कसे, मुलं कसे, नातू कसे, आणि आपली सेना कशी, काहीच कमी नाही. सुख संपत्ती सुत सेन सहाई, जय प्रताप बल बुद्धी बडाई, इतकं होतं रावणापाशी म्हणतात. एका दोह्यात एका त्यात सगळं मांडलं. संसारातले सगळे सुख होते, संपत्ती होती, मुलं होते, पराक्रमी आणि भरपूर सेना होती, सल्लागार होते, जिथे हात टाकीन तिथे यश होतं, आणि त्याचा प्रताप त्रैलोक्यात पसरला होता, बल होतं, बरं बुद्धी होती. रावणाची बुद्धिमान होता रावण.
आणि बडाई, बडाई म्हणजे मान. रावण जिथे जाईल तिथे लोक त्याचा मान करायचे. मान पान नाही ठेवला की मेलाच. कधी कधी मान आदरानं असते आणि कधी कधी मानपान भीतीनं असते. तर रावणाचा दराराच एवढा आता वचक जितका होता की जिथे जाईल तिथे आदर मान होता. बरं मग हे होतं तेवढंच होतं का? नाही नाही म्हणतात, रोज वाढतं होतं म्हणतात. हे नित्य नूतन सब बाढ़त जाई, जिमी प्रतिलाभ लोभ अधिकाई. उदाहरण दिलं, संसारात जसा जसा माणसाला लाभ होते ना, फायदा, तसा तसा माणसाचा लोभ वाढते. बगीचा 10 लाखात गेला, 10 लाख पाहिलेच नाही बगीचा आज लोक. 10 लाखात बगीचा गेला. मग पुढच्या वर्षी असा म्हणते का मग आता 10 लाख जरी भेटत आहे तरी भरपूर झाले? नाही, म्हणते की 10.5-11 तरी गेलं पाहिजे. अरे बा, जन्मात 10 लाख पाहिले नाही बगीच्याचे तुझ्या, आणि गेला ना मग आता मग 10 लाख. ठीक आहे, नाही नाही, थोडस वर जर भेटले तर मग 11. ठीक आहे, 11 भेटले, मग थांबते का? का? लाभ लोभ वाढवते. उदाहरण, जसं लाभानं जसा लोभ वाढते तसं या रावणाचं हे सगळं वाढतं होतं म्हणतात. वाढतं सुख, वाढती संपत्ती, वाढती सेना, वाढतं यश, वाढता बळ, वाढती बुद्धी आणि वाढता सगळं वाढतं होतं म्हणतात. आणि मग आपण सकाळी थोडं चिंतन करून आलो, माणसाचं डोकं जाग्यावर राहत नाही. संसारच होता ना. जरी रावणानं तपश्चर्या केली, पण रावणाची तपश्चर्या का भगवत दर्शनासाठी होती का? का भगवंताला जाणण्यासाठी होती का? भगवंत मोक्ष प्राप्त करण्यासाठी तपश्चर्या होती का? नाही 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 नाही. जरी त्यानं तपश्चर्या केली, त्याचं ते तप संसारासाठी होत. संसारासाठी केलं तर ठीक आहे, जगाला त्रास द्यासाठी त्याचं तप होत. मग कधी कधी आपण एखाद्याला लय परमार्थी समजतो, तर कधी विचार करा याचा हा परमार्थ आहे कशासाठी. कधी काही बारकावा आहे नाही परमार्थातला. गळ्यात माळ घातली, मंडपात येऊन बसला आणि पंगत घालू लागला म्हणजे त्याला देव पाहिजे बा, असा विषय नसते. नाही 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 नाही. खऱ्या अर्थानं पाहिलं तर या जगात परमार्थी माणूस शोधून सापडत नाही. कोण परमार्थी? सरळ अर्थ आहे, ज्याला मुक्त व्हायचं आहे, ज्याला जन्म मरण संपवायचं आहे, तो परमार्थी. ज्याले भगवंताच्या दर्शनाची इच्छा आहे आणि त्या दर्शनासाठी ज्यानं माळ घातली म्हणा, किंवा परमार्थातल्या सगळ्या क्रिया करते, त्याची परमार्थाची प्रत्येक क्रिया म्हणजे काकडा, त्याचं ग्रंथ वाचन, त्याचा हरिपाठ, त्याचा जप, त्याची देणगी, त्याचं अन्नदान, त्याचं चांगलं जगणं, याच्या पाठीमाग काय भावना कोणती आहे? याच्या पाठीमाग भावना आहे की मला देवाचं दर्शन व्हावं किंवा माझं जन्म मरण संपावं. या 2 गोष्टीने जर तो करत असेल तर तो परमार्थी. आपलं कायसाठी आहे? कोणाला वाटते बरं देवाचं दर्शन व्हावं? मग गळ्यात तर माळ आहे, हरिपाठही करते बिचारा, दानधर्मही करते, देवाचं दर्शन घ्यावं असं वाटत नाही. मग हे कायसाठी आहे? हे संसारासाठी आहे. मग तुमचे सगळे प्रयत्न जर संसारासाठी आहे तर परमार्थी कसे काय? तुम्ही डोक्यात काय भरलं आहे आपल्याला? याच्याद्वारा आपल्याला हे भेटलं पाहिजे. मी इथे पंगत घालतो आणि इकडे मालाले भाव भेटला पाहिजे. पंगत गुणाबाबाच्या सप्त्यात आणि इकडे मालाले भाव पाहिजे. म्हणजे कनेक्शन कुठे जोडलं यानं? संसार ना. म्हणून कधी कधी परमार्थी वेश जरी असल तर तो परमार्थी नाही ठरत, परमार्थ त्याच्या ध्येयाहून ठरत. म्हणून कोणाचा मोठेपणा करत सुटणं बरोबर नाही. किंवा त्याचा लय परमार्थ आहे, त्याला पहिले चौकशी करा, तपासून पहा हे सगळं कशासाठी करतात. संसारातल्या कोणत्या गोष्टी आपण हे करत आपण संसारी. म्हणून 100% 90% लोक जे आहेत ना संसारासाठी तप करतात, देवाच्या आधारानं संसार उभा करायचा प्रयत्न करतात. आणि त्या राहिलेल्या 10%तले 9% जे आहेत लोकाले त्रास द्यासाठी परमार्थ करतात. आम्ही पण लहान होतो ना, अशी चाल म्हटली म्हणतात, अशी चाल म्हटली मागच्याला म्हणताच नाही असं.
आता तू गायन का लोकांना त्रास शिकला का? अरे कशी ती भजी ती गेली असा असा ते काय म्हणतात अशी सरपटी म्हणा किंवा असा मुकळा का असं ते असं वाजवलं म्हणतात की गायकाले समज नाही सापडली, त्याला सुटलंच नाही. गायक तालातून चालला गेला, त्याला धरताच आलं आणि मग आपलं वजन तसं. आता हे देव लोकांना त्रास असेल जाय की नाही सांगा बरं. बरेचदा संस्थांच्या आधारानं या गुणाच्या आधारानं आपण लोकांना त्रास देतो. मग आपली तपश्चर्या कायसाठी आहे? रावणाची तपश्चर्या आहे, साधारण तपश्चर्या नाही, 10,000 वर्षाची तपश्चर्या, अनशन, काहीच खाल्लं नाही. आणि 1,000 वर्ष झाले की मुंडकं कापून टाकायचं होमात, पण देवाच्या दर्शनासाठी नाही. मग सगळं आपल्या कंट्रोलमध्ये राहिलं पाहिजे. आपल्या पुढे कोणाचं काही चाललं नाही पाहिजे. आपली तपश्चर्या कशासाठी आहे पा? म्हणून 1% लोक असतील की जे जन्म मरणाच्या चक्रातून सुटण्यासाठी म्हणा किंवा भगवत दर्शनासाठी हे 1% लय झाला. आलं लक्षात? म्हणून काही मोठेपणा जाऊ नका की बापाच्या आमच्या आजीच्या हातची माळ आहे आणि आमचे 40 आहे, काही किंमत नाही. कशासाठी करता सगळं हे? कशासाठी करता? सगळं या रावणाचं वाढतं होतं. सगळ्या गोष्टी अवेलेबल होत्या आणि देवाची काही गरज नव्हती. मग उन्मत्तपणा. आणि मग त्यानं काय केलं? आपल्या या काय एक सुभाषित आहे, विद्या विवादाय धनम मदाय शक्ती परेशाम परपीडनाय. दुष्टाची विद्या भांडण करासाठी, दुष्टाचं धन उन्मत्तपणा करासाठी, आणि दुष्टाचा शक्ती दुसऱ्याला त्रास द्यासाठी. दुष्ट माणूस, दुष्टापाशी जर विद्या असेल ना, गुण असेल ना, तर बिलकुल भांडणच करते त्या गुणाच्या आधारावर, विद्येच्या आधारावरती. विद्या विवाद आहे, धन उन्मत्तपणा करासाठी, ताकद असेल दुसऱ्याला त्रास द्यासाठी. पण हे जर साधूपाशी असेल तर साधूची विद्या, साधूची विद्या लोकाले ज्ञानासाठी, लोकाले ज्ञानी बनवण्यासाठी, साधूचं धन दान करण्यासाठी, आणि साधू जवळ साधूची शक्ती लोकांच्या रक्षणासाठी असते. आणि रावण काही साधू नव्हता, तो दुष्ट होता ना. मग त्यानं या सगळ्याचा दुरुपयोग केला. देवाची शक्ती वाढल अशा सगळ्या गोष्टी त्यानं बंद करून टाकल्या. यज्ञ केला, यज्ञानं देवाची शक्ती वाढते. हे आपण जे परमार्थातले सगळे कार्य करतो ना, यानं देवाची शक्ती वाढते, देवतांची शक्ती वाढत असते. आणि देवालयाला कमजोर करायचं सगळं बंद केलं त्यानं. ब्राह्मण भोजन बंद, श्राद्ध बंद, यज्ञ बंद, हवन बंद, आजच्या भाषेत सप्ते बंद, भजन बंद, जप बंद, माळ घालणं बंद, एकादशा. रावणाच्या राज्यात असं सुरू झालं. धर्म नष्ट करा, ऑर्डर निघली. गाय ब्राह्मणाचा नाश करा आणि वेदाच्या विरुद्ध आचरण करा. एक तर लोकाले सरळ सरळ आदेश निघले, असं जगा. आणि असं जगा म्हणजे ते नियम होते वेदाच्या विरुद्ध जगा. आणि जर कोणी तसा जगत असन तर जगणं बंद पाळा. हे जे आज कंडिशन चालू आहे ना, हे आजचीच नाही आहे, हे पूर्वीपासून आहे. जसा वारकरी संप्रदाय किंवा देवधर्म संपवण्याचे प्रयत्न चालले आजच्या काळात. आता हे वेगवेगळे धर्म निघतात, वरून खूप पैसे भेटतात त्या लोकांना. हे जे लहान सहान धर्म निघतात ना, हे यांना वरून पैसा भेटते की काही लोक फोडा. आपल्याला अकली नसतात, आपण निघतो त्याच्या माग. वरच्या माणसानं पैसा उचलला, तो सुखी होऊन गेला. आणि त्यानं 5, 50, 100 फोडले तरी भरपूर झाले ना. हे असं देवापासून. तर हे आता ज्याचा मी जास्त विषय वाढत नाही, आपली कथा पाठीमागे राहून जाईल. ही परिस्थिती होती. त्या हिरण्यकश्यपूने तर कायदा काढला होता, नाम घेऊन दी देवाचे हे ब्रीद हिरण्यकश्यपूचे. कोणी देवाचं नाव घेणार नाही. घेतल्या चौकात फाशी हिरण्यकश्यपूच्या राज्यात. सांगा आता, त्याचाच पोरगा नामधारक निघला बिचाऱ्याचा. अख्खं जग नाव नाही घे देवाचं. सांगा, इतकं बंधन तर नाहीच आपल्याला आजच्या काळात. नाही
भयान परिस्थिती हे चालूच राहते. करणारे माणसं फक्त बदलतात, आणि जे परमार्थापासून आपले अंतर करतात ना, पूर्वीचे रावण ते हेच आहेत. देवापासून अंतर करणारे, काय पडलं याच्यात, काय मजा आहे, काले टोले घेता, कोणाचं भलं झालं. तर हे काय पूर्वीचे सगळे असुर आहेत ना, देवापासून अंतर करणारे. आणि मग जर कोणी जबरदस्ती न ऐकून हे करायला लागला, तर मग त्यांना अडथळे आणायचे. तरी करू लागला तर त्यांना मग त्रास द्यायचा. एक हरिदास ठाकूर म्हणून संत होऊन गेले मुस्लिम समाजात. हरे कृष्णा जप करायचे, 3 लाख जप करायचे रोज. 1 लाख जप जोर जोरात, हरे कृष्णा 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 हरे हरे, असा 1 लाख जप करायचे. 1 लाख हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, 1 लाख असा करायचे. आणि 1 लाख मनातल्या मनात करायचे रोज. नाही सहन झालं. किती अडथळे आणले. एक नग्न वेश्या पाठवली याला भ्रष्ट कर म्हणून. बिना कपड्याची 3 दिवस बसली झोपडीत. ते कपडाच नाही अंगावर तुझ्या 3 दिवसाच्या पुढे त्याला बिघडवासाठी. तरी बंद नाही पाडलं तर 22 बाजारात फटके मारले त्याला. अंबाळाच्या बाजारात उभं करायचं, बाजारातले लोक असतात ना, तिथे चापकाचे फटके मारायचे. किती? बेशुद्ध होईपर्यंत. बेशुद्ध पडले. त्या बाजारातून वळत वळत मग मोर्शीच्या बाजारातून उभं करायचं. शुद्ध राहिले की पुन्हा अजून चापकानं फोडायचं. बेशुद्ध पडले की असे 22 बाजारात मारलं. काय साठी? तू खोटं नको बोलू बरं, तू पूजा करत जाय बरं, तू चांगला वागत जाय बरं, याच्यासाठी नाही. जप कोण करतो सांगा? काय सांगा बरं. देवाने आपल्याला केवढी संधी दिली. आजही तेच परिस्थिती आली ना. हे आपला हे जर सत्ता जर गेली ना, त्या लोकांच्या हातात नाही, वाईट लोकांच्या हातात नाही, आपले सप्तेच बंद करतील ते. काय सांग, आपल्याला उजागीर राहणार नाही मंदिरात. आपले सारे मंदिर सरकारच्या ताब्यात आहेत. कोणतं चर्च, कोणती मशीद आहे का ताब्यात सरकारच्या? आपल्यात कॅमेरे लावा लागतात आपल्याला डायरेक्ट संस्थांवर, आणि सगळं ते ऑडिट बिडिट करावं लागते. त्याला करावं लागते का? काय पूर्वी होतं आजही आहे. कठीण भयानक परिस्थिती आहे. पूर्वीच्या, आता इंग्रजाच्या काळात का त्याच्या अगोदर जे लोक राज्य करायचे ना, तर पंढरीच्या वारीला जाण्यासाठी टॅक्स भरायला लागायचा. अरे बा, वारीला चाललो आम्ही, काही वाईट धंदा, टॅक्स भरला की टॅक्स. पंढरीच्या वारी चालला ना, टॅक्स भर. सप्ताह करायचा का, चला टॅक्स भरा. काय भयान परिस्थिती. हे पूर्वीपासून चालू आहे बरं. रावणाच्याही राज्यात असंच होतं. अडथळे आणा, संपवा, ठेवू नका, मारा, झोडपे द्या, भीती दाखवा, काही करून त्याचा परमार्थ बंद पाळा. आणि मग रावणाच्या राज्यातली परिस्थिती कशी होती तुलसीदासजी सांगतात. शुभ आचरण कतहु नाही होई, देव विप्र गुरु मानन कोई. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. नहीं हरि भगति यज्ञ तप ज्ञान. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. सपने सुनियन वेद पुराण. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. पवन सुत हनुमान की जय. बिलकुल सगळं बंद पाडलं. वेद विरुद्ध जगणं सुरू झालं. जबर तशी ऑर्डर तशी होती, तुम्हाला जगा जगा, मग चांगलं नाही होईल तितकं वाईट जगा. वाईट आले सवलती होत्या. मग दारूच दुकान टाकायचं, वा वा, लोन बँकेकडून, रावणाकडून लोन, दारू दुकान टाका लोन.
वाईट कामासाठी जे आहे ना बिलकुल रावणाकडून सुविधा, पण चांगलं जगाचं नाव काढलं की झोडपेच. ते चांगलं का बी बुड ठेवलं नाही. तर सांगतात शुभ आचरण कतहू नाही होई. रावणाच्या राज्यात कुठेच चांगलं जगणं नव्हतं. म्हणतात देवाले मानाव, संतांना मानाव, गुरुले मानाव, पण रावणाच्या राज्यात देव संत गुरु यांना कोणी मानत नव्हतं. वे देव बिप्र गुरु मान कोई. गुरुची सेवा नाही. गुरुले म्हणायचे गुरुजी येत आता एक ग्लास पाणी माझ्यासाठी पण घेऊन या. आता रावणाच्या राज्यात गुरुजी तुम्ही कपडे धुवून राहिले का? मा एकच धोतर आहे, मग तेवढं धुवून टाका ना तुम्ही. रावणाच्या राज्यात शी कंडिशन. नाही हरी भगती, देवाची भक्ती नाही, यज्ञ यज्ञ नाही, तपज्ञाना, तपश्चर्या करताना कोणी दिसत नव्हता. आणि ज्ञान म्हणजे काय? कोणी ग्रंथच वाचे नाही, कोणी ग्रंथ सांगत नव्हता, हे कार्यक्रम होत नव्हती. तर ते आता त्याचं आयुष्य लय होतं ना त्याचं. हे काय एक दोन दिवस थोडी चाललं, काही 14 चौकडे आयुष्य गणना एवढं आयुष्य होतं. त्याच्यामुळे देव असते बा, संत असतात बा, लोक भुलून गेले. लोक भुलून गेले. स्वप्नातही लोकांना देव दिसे नाही. सपने सुनिय ना वेद पुराणा, नामो निशान करून टाकून देव रावणानं सगळं खतम. मग आता हे चांगले जगणारे नव्हते, तर मग रावणाच्या राज्यात होते कसे ती यादी. रावणाच्या राज्यात होते कसे ती यादी भगवान शंकर पार्वती आई साहेबाला सांगतात. बाढे खल बहु चोर जुवारा, जे लंपट परधन परदारा. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. कोरस करणारे ध्यान देत जा. चाल बदलली थोडस बी कमी पाहिजे अजून. बाढे खल बहु चोर जुवारा, जे लंपट परधन परदारा. मान ही मातु पिता नहीं देवा, साधुन सन करवावई सेवा. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. मग रावणाच्या राज्यात लोक होते कसे कसे होते? चोर, सगळे चोट्टे होते म्हणतात. जुवारा, आता टाइम खाली रिकामा टाइम आहे, ग्रंथ वाचायला जमत नाही, मग बसले डावात. बाडी खल, खल म्हणजे दुष्ट, लोकाले त्रास देणारे. चोर, जुवारा, पुन्हा लंपट. लंपट म्हणजे आसक्त होते कोणात? दुसऱ्याच्या पैशात मन ठेवणारे, आणि दुसऱ्याच्या बायात मन ठेवणारे, बाया दुसऱ्या माणसात मन ठेवणाऱ्या, जे लंपट. परधन परदारा, बस सगळे असे होते व्यसनी. मान ही मातु पितू नाही, माय बापाला कोणी कवडी किंमत देत नव्हतं रावणाच्या राज्यात. एक जण म्हणे अहो रावण महाराज असं म्हणतात की बाबा माय बापाची सेवा केली की माणसाले काशी घडते. माय बापाच्या सेवेनं देव भेटते, पुंडलिकाले भेटला होता म्हणतात. मग करू का माय बापाची सेवा? रावण मग डबल का म्हटलं तर दाखवून देईन तुले. नाही पण तीर्थाचे धुरे म्हणतात ना, तुम्ही तुले दाखवू का रक्ताचा धुरा? माया बापाले मानत नव्हतं, कोणी देवाले मानत नव्हतं, संतांना मानत नव्हतं. उलट साधूंना सन करवावई सेवा, साधूकून सेवा करून घ्यायची. आणि असं ज्याचं जगणं आहे ते कोण आहेत? भगवान शंकर म्हणतात जिनके हरी जिनके चला माय सुर गेला. हरी पवन सुत हनुमान की हरी जिनके यह आचरण भवानी, ते जानेहू निशिचर सब प्राणी. अशा पद्धतीने जे जगणारे आहेत ना ते सगळे निशिचर राक्षस आहे म्हणतात. कोण राक्षस आहेत? जे दुष्ट आहेत, चोर आहेत, जुवारी आहेत,
परस्त्री गमन करणारे आहेत, दुसऱ्याचा पैसा लुबाडणारे आहेत, मायाबापाची सेवा न करणारे आहेत, देवाले न मानणारे आहेत, साधूला छळणारे आहेत, असे जे जगणारे आहेत ते सगळे कोण आहेत? राक्षस आहेत. इति संजू महाराज नाही, इति भगवान शंकर. हे कोणाचं म्हणणं आहे? मग माणसाच्या आकारात असतील ते, आणि असं जर जगणं असेल तर ते कोण आहेत? सगळे हे सगळे असुर आहेत. आणि मग अशी या पृथ्वीवर कंडिशन निर्माण झाली, आणि अशा या लोकांचं या पृथ्वीला ओझ झालं. पापी जे अभक्त दैत्य ते मातले. पापीचे अभक्त दैत्य ते मातले. धरणीसी झाले ओझे त्यांचे. धरणीस झाले ओझे त्यांचे. बुडविला धर्म अधर्म झाला फार. बुडविला धर्म अधर्म झाला फार. सोसवेना भार मज आता. सोसवेना भार मज आता. राहियले यज्ञ मोडिले कीर्तन. राहियेले यज्ञ मोडिले कीर्तन. अशा या पाप्यांचं या पृथ्वीला झालं ओझ. आणि या पृथ्वीनं घेतलं मग एका गायीचं रूप, वासराचं रूप घेतलं. वत्सरूपी पृथ्वी ब्रह्म्यापाशी जाय, नेत्री वाहे तोय. सांगत असे गायीच्या रूपात गेली. का गेली गायीच्या रूपात पृथ्वी? दुसरं कोण? म्हशीचं कोण रूप घेतलं पृथ्वीनं? का बकरीच्या रूपात काऊन नाही गेली? का तिच्या मूळ रूपात काऊन नाही गेली? गायीच्याच रूपानं का रूपात का गेली? त्याचं कारण असं आहे, गाय पाहिली की माणसाच्या अंतःकरणात दयामाया निर्माण होते. बैल पाहिला की नाही, आणि ही दुःखी होती ना. मग आपली ब्रह्मदेवाला दया आली पाहिजे. मग तिनं प्लॅनिंग काय केलं? ती पहिल्यांदा तर गाय झाली, आणि नुसती गाय झाली नाही, कृष्य गाय झाली एकदम अशी. एक तर गायीविषयी दया, आणि पुन्हा ती जर हाल्टिंग असेल तर मग अजूनच त्याविषयी आदर. आणि पुन्हा त्या गायीच्या डोळ्यातून जर अश्रू वाहत असतील तर मग अरे रे रे, आपलं अंतःकरण हेलावते का नाही? म्हणून ती गायीच्या रूपात गेली, अशक्त गायीच्या रूपात गेली, आणि नेत्री वाहे तोय रडत रडत गेली. ब्रह्मदेवाच्या अंतःकरणात करुणा निर्माण झाली. सांगितलं अरे रे रे, काय तुझी अवस्था, कशामुळे सगळं हे? तिने सांगितलं माझ्यावर सगळे पापी आहेत, ते पाप करायला लागले, उन्मत्त झाले. पापी अभक्त आहेत ते मातले म्हणतात, उन्मत्त झाले म्हणतात. काय केलं त्यानं उन्मत्त होऊन? धर्म बुडवला, जिकडे तिकडे अधर्म वाढला. पुन्हा त्यानं यज्ञ पण पाळले, सप्ते पण पाळले, सगळं त्याने. आणि त्यांच्या भीतीनं चांगले लोक जंगलात पळून गेले म्हणतात. आणि यांचं मला ओझ सहन होत नाही. ते अनुप जलोडाच्या कॅसेटमध्ये ते असाच एक पद, एक दुआ म्हणायचे, जल से पतला कौन है, कौन भूमि से भारी. असे म्हणायचे ना, कौन भूमि से भारी. भूमीपेक्षा भारी कोण आहे? पृथ्वीपेक्षा कोण वजनदार आहे? पाप भूमी से भारी. आणि ते पाप करणारे ते पापी. या पाप्याचं ओझ झालं. कोण पापी आहे? व्यवस्थित न जगणारा. पापी जे आहेत ना, पाप्याचे अनेक प्रकार सांगितले बरं. 1 नंबरचा पापी, 2 नंबरचा पापी, 3 नंबरचा पापी सांगतो. हा, 2 नंबरचा पापी कोण आहे? संत शास्त्र याच्या विरुद्ध जगणारा. संत काय संत चांगलं सांगतात ना, शास्त्र हिताचं सांगते, आणि याच्या पूर्ण त्याचं अपोजिट जगणं आहे. हे किती नंबरचे पापी आहेत? 2. दुसऱ्या बाईच्या नांदी लागा. संत सांगतात का? नाही. शास्त्र सांगते का? नाही. आणि लागतात. मग किती नंबरचे पापी झाले? तर चोरी करू नका, दारू पिऊ नका, मांस खाऊ नका, सगळे संत शास्त्र सांगते, आणि हे करतात. मग हे कोण झाले? तर पापी. किती नंबरचे? 2 नंबरचे पापी. हा, 2 नंबरचे पापी. 3 नंबरचे पापी कोण?
तुम्हाला काय सांगावं, 3 नंबर मधून कोणी सुटतच नाही. गरजेपेक्षा जास्त जमा करणारा तो 3 नंबरचा पापी. निषिद्ध सेवनात 2 नंबरचा, निंदित असतेचे सेवनात असा शब्द आहे. आणि जेवढ्याची गरज आहे त्याच्यापेक्षा जास्त जमा करून ठेवते, जो संग्रह करते, तो आहे 3 नंबरचा पापी. किती पैशाची गरज आहे आपल्याला मरेपर्यंत? मरेपर्यंत पैसा किती पाहिजे तेवढा जमा करणं काही दोष नाही. पण मेल्यावरही 4 पिढ्या खातीन बसून तरी पण अजून जमाच करा वाटते, हा किती नंबरचा पापी आहे? ती किती किती अशा गोष्टी आहेत. सगळं गाव अगोदरच मानते, आदर मान सन्मान, काव काका, काव मामा, काव आबाजी, काव भाऊ, सगळं गाव आदरानं वागते, तरी त्याला अजून निवडणुकीला उभं राहाच वाटते. मानवाळा म्हणून उभं राहणं असते ना, हे म्हणजे आहे ना तो अगोदर, अजून पाहिजे. गरजेपेक्षा जास्त जमा करणारा तो पापी आहे, पापी. लक्षात बापा. मग आता मालटाल होते का? मग टाकून द्या, टाकूनच द्या, पण देवा धर्मात. म्हणजे याच्यातून सुटलो ना आपण. पाप्याचा उद्धार कसा होईल? पापियाच्या ठाई मोक्षू न वसे माऊली म्हणतात. पाप आहे तर देव कसा भेटल? उद्धार कसा होऊन जाईल? म्हणून गरजेपेक्षा जास्त जमा करू नये. जो करत असेल ना तो कोण आहे? पापी. त्याचा विनियोग चांगल्या कार्यात कराव. जाऊ द्या, हे काही जास्त वाढवते, पण ध्यान ठेवजा बरं. आणि वाईट वागणारा तो 2 नंबरचा पापी. मग आता विषय 1 नंबरचा पापी कोण आहे? तर 1 नंबरचा पापी तो आहे जो कृतज्ञ आहे. कृतज्ञ आणि कृतज्ञ काय फरक आहे? एखाद्यावर उपकार केले, एखादा कामी आला, एखाद्यानं आपल्यावर उपकार केले, एखादा आपल्या कामी आला, त्याची जाणीव आहे, त्याची जाणीव आहे आणि परत फेडीची भावना आहे. हा कृतज्ञ आहे. बापा लय एक दिवस खराब काढले हो आम्ही, भाऊ भेटले हे, आणि याच्यामुळे ना आमचं पालटलं सगळं. हे 4 लोकांना सांगतात, मनात ठेवतात आणि त्यांच्यासाठी काहीतरी करतात. हे झालं कृतज्ञ. आणि कृतज्ञ म्हणजे काय? उपकाराची जाणीव न ठेवणं, तो कृतज्ञ आहे. आणि आपण सगळेजण उपकार विसरलेले आहोत. सगळे उपकार विसरलो आपण. आमच्यावर कोणाचे उपकार आहेत? आता तुमच्या भावाचे, बहिणीचे, मायबापाचे, याचे त्याचे जे असतील त्याचा विषय नाही. सगळ्यावर देवाचे उपकार आहेत. देवाचे कसे काय उपकार? काय दिलं देवानं आम्हाला? तर त्याचं उत्तर असं आहे, काय नाही दिलं देवानं तुम्हाला? काय दिलं देवानं आम्हाला? आम्ही कोण? काय दिलं नाही देवानं सांगा बरं आपल्याला. काय दिलं नाही सांगा. किंवा आपल्या जवळ जी आहे, 1 मिनिट विचार करा, हे कुठून आलेलं आहे? कुठून आलं हे? सगळ्यात अगोदर हे शरीर कोण दिलं? देवानं दिलं. बरं शरीरात दिलं का शरीरात जीव दिला? शरीरात जीव महत्वाचा आहे ना, नुसतं शरीर कामा नाही. नुसतं शरीर फक्त पेटवाच्या कामा आहे. उचला म्हणतात, उचला लवकर का? जीव गेला म्हणतात. जीवाशिवाय शरीर काही कामाचं नाही. हा जीव कोण दिला? तुकाराम महाराज म्हणतात, जेने हा जीव दिला दान. जीव दान दिला, दान दिलं त्यांना, जीव दानात जीव भेटला. इंद्रिय कोण दिले? 2 डोळे चांगले आहेत, 2 कान चांगले आहेत, 2 हातही व्यवस्थित आहेत, 2 पाय व्यवस्थित आहेत. कोण दिले हे? मग काय कोण दिले? मग सगळ्याच दिले ना. सगळ्याला 2 डोळे दिले नाही. कोणाला 1.5 दिला, कोणाला 1.25 दिला, कोणाला 1च दिला, कोणाला 1ही नाही दिला पुरा. सांगा बरं. तुम्हाला पुरे 2 दिले म्हणजे आता आहे का नाही उपकार? काय सांगा बरं. सगळ्याला थोडी 2 हात आहेत, काही कमी केले ना. कोणाला 1.25 दिले. किती सांगा बरं. म्हणजे देवाचे किती किती याच्याही उपर आपण जिथे राहतो, जी आपल्याला धारण करते, पृथ्वी कोण दिली? हे कोण दिली? आपल्याला धरून ठेवते. सूर्यप्रकाशाशिवाय आपण जगू शकत नाही. सूर्य कोण दिला?
पाऊस कोण पाडते? चंद्र कोण दिला? जमिनीत टाकलेलं बीज बाहेर कोण काढते? पाणी कोण निर्माण केलं? हवा हवा ऑक्सिजन, ऑक्सिजन कोण निर्माण केला? हवा नसली तर माणसाची हवा जाते बरं. हा लक्षात, कठीण काम आहे. हवा कोण केलं सगळं? हे सगळं करणारा तो भगवान परमात्मा आहे. याच्यातलं एक जरी कमी असेल आपण जगू शकत नाही, नाही जगू शकत आपण. ज्या बुद्धीच्या पहिले घमेंड आहे, ज्या बुद्धीनं आपण टेशीनं जगतो, ही बुद्धी देणारा कोण आहे? बुद्धिदाता कोण आहे? तो भगवान परमात्मा आहे. मग ज्यानं सगळंच दिलं आपल्याला, त्याची जाणीव आहे का? देणाराची आठवण आहे का? का त्याच्याविषयी काही कृतज्ञता आहे? कधी म्हणता देवा तुमच्यामुळे सगळं आहे बरं, असे काही शब्द आहेत? देवा तुमच्यामुळे शरीर आहे, तुमच्यामुळे जीवन आहे. देवा तुम्ही नसते तर कसं झालं असतं? काही आठवण आहे? अशीलही आठवण तर किती जणाला आठवण आहे? कोणालाच आठवण नाही असं म्हणत नाही मी. काही जणाला जाणीव असेल, पण मग किती जणाला जाणीव आहे? सोयऱ्या धायऱ्याले, भावायले, बहिणीले, बापा बाई तू नसती तर मायकच झालं असतं, बापा तू दादा तू नसता तर मायकच झालं असतं, सोपताले गळ्या तू नसता तर मायकच झालं असतं. काही म्हटलं देवाला, देवा तुम्ही नसते तर माय काय झालं असतं? इतका हलकट आहे का तो? अजिबात जाणीव नाही. अरे त्याची कथा ऐकणं म्हणजे त्याची जाणीव आहे. त्याच्या नावानं 4 पैसे दान करणं म्हणजे जाणीव आहे. त्याच्या नावानं पंगत घालणं म्हणजे जाणीव आहे. संसारातून वेळ काढून त्याच्याबद्दल वाचत बसणं म्हणजे जाणीव आहे. दिवसातून वेळ काढून आपल्या कामाधंद्यात त्याचं नाव घेत राहणं, त्याचा चेहरा आठवत राहणं म्हणजे जाणीव आहे. अशी जाणीव किती जणाला आहे सांगा? आता सांगा आपण किती कृतज्ञ आपण, सांगा बरं. आणि त्यानं फक्त एक दोरी वडताळी इकडे तिकडे करू द्या बरं, आणि मग किती आपत आहे. आपण जगू शकत नाही देवाशिवाय, नाही जगू शकत आपण. आणि त्या देवाची आठवण नाही म्हणून आपण सगळे कृतज्ञ आहोत. म्हणजेच 1 नंबर जे पापी आहोत. म्हणजे पृथ्वीले ओझं आपलंच आहे, त्याचा होय भूमी भार. आपला भूमीले भार आहे, जाणीवच नाही. तरी ते कधी कधी इशारे देते बरं. ते डुकर पाठवते मग वावरात आठवण करून द्यासाठी, लक्षात नाही येत. काही रोई येतात, वानर येतात, कधी कधी मग ते पिकावर बिमाऱ्या पडतात. जाणीव आहे का नाही? सगळी हे जाणीव आहे. काही मालाचे भाव एकदम खाली उतरून टाकते, ध्यानात नाही येत. त्याला समजतच नाही पंगत घालायला लागते का 4 पैसे देवासाठी, जाणीवच नाही. त्याचं नाव घ्यावं लागते, काही जाणीवच नाही. रात दिवस मरते, तर मग लाईन डिम करते. हा झोप सोडून वारात गेला, लाईन डिम, 4 डिप्या फिरते. कोण गेली डिम? ते त्या टमक्यानं काय केली, तिकून सूत्र हरले वरून, ते इकून तिकून धागे दोरे वळतच राहते बरं. असा जागोजागी दिवसभरात आपल्याला असे धक्के देत राहते की आठव, जरासं ध्यान दे. लग्न झाल्यावर बायको हुन टू करते, त्यांना धागा वळल्यावर तिकून आता तरी सावध होय. लेकरं बेवडे निघतात, खर्रे खातात, उलटून बोलतात. हे काय धागाच वळणं आहे? नाही लक्षात येतो. मग एखादी बिमारीच येते, का हो काय झालं? काही नाही म्हणतात, इकून दुखते म्हणतात, सोनोग्राफी करून आलो म्हणतात, 2-4 हजाराला काही मरण नव्हतं म्हणतात. तरी देवाचं नाव घेत नाही, त्याला समजत नाही की धागा वळला म्हणून. किंवा आता तरी घेशील, पोटात दुखलं, पाठीत दुखलं तर रोज देव धागे वळते. जाणवते ग, अरे कर आठवण, घे नाव, जाणीव कर. नाही 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 नाही, असे हे पापी. आपण पापी, कृतज्ञताच नाही ना. एवढं सगळं देवानं दिल्यावर आणि देवाच्या विरुद्ध आपण जाऊ तरी शकतो का? काढला त्यांना जीव, वापस आणू शकतो आपण? नेला त्यांना डोळा, दुसरा बसू शकतो, पण मग ते फक्त दाखवायचं आहे, पाहायचं नाही. ते फक्त लोकांना दिसते की डोया आहे, पण त्या डोळ्यानं काही दिसत नाही. काय सांगा बरं, काय काय काहीच जाणीव नाही. किती कृतज्ञ आपण. काय उभ्या आयुष्यात
तोंड किती वाजवतो बाबा, मी त्याच्यासाठी इतकं केलं, मी त्याच्यासाठी इतकं केलं. देवासाठी काय झक मारली आज लोक, काही आठवण आहे? साधूसाठी काय केलं? संसाराचे टोले घेतच तू, पण ज्याच्यामुळे आपलं जीवन आहे सगळं, त्याच्यासाठी काय केलं त्याची जाणीव नाही. म्हणून आपण कृतज्ञ आहोत, एक नंबरचे पापी आहोत. पण देवासंग विरोध घेतल्यावर, देवाले विसरल्यावर आजपर्यंत कोणाचं बरं झालं? विसरली तया थोर हानी झाली, विसरली तया थोर हानी झाली. म्हणून तर साधू संतांना हे सप्ते सुरू केले. तर तसे आठवत ना तर इथे येऊन बसा, म्हणजे मनी मानशी नसताना देवाची आठवण आहे. म्हणून जप, म्हणून हरिपाठ असे तरी इथून बसचाल. जरी बा देवाला आठवा म्हणून जरी बसले, मग तुम्ही बसेला ना, देव समजून घेते की यानं वेळ दिला. त्याच्यातही काटछाट 2 वाजता, 3 वाजता, 5 वाजता, जपासाठी 5 वाजता असे मग येतात बिचारे. समजा काय करावं, अपमान नाही हे, म्हणजे आपली किती काटछाट चालली. म्हणजे तशी तर देवाची आठवण नाही. आणि साधू संतांना देवाची आठवण व्हावं म्हणून काही उभं केलं तर त्याला आपला रिस्पॉन्स नाही. आलाय का म्हणतात सप्ताह, अरे बा टोमना मारल्यापेक्षा नाही म्हण, नाही तर कटकन फाळून जाऊ दे पुढे. आलाय का आणि गेलाय का, आणि तुम्हाला काही धंदेच नाही, तुझे धंदे चांगले हो म्हणून हे सगळं चालू आहे बा. आलं का लक्षात? तर हे याच्यामुळे पृथ्वी दुःखी होती. कधी कधी तिला हे दुःख अनावर होते, म्हणून मग ती एखादा भाग खाली सोडून देते, ज्याले आपण धरणीकंप असं म्हणतो, भूकंप म्हणतो. कधी कधी ती इनबॅलन्स होते, म्हणून मग सुनामी लाटा उठतात. दरवर्षी बरसातीत पूर येतात, आणि आलेला पूर बिचारा एकटा जात नाही, आसपासचे सगळे सावळत चालला जाते. भाग्यवान आहो, विदर्भात आहो, काना कोपऱ्यावर नाही कुठी. त्या बिहारकडे कुणी कुणी पाणी येते, नेमकं उभा केला संसार घेऊन जाते. केरळ, तामिळनाडू, कर्नाटक तिकून लाटा उसरतात. राजस्थान, पंजाब, हरियाणा तिकून पाकिस्तानातून बंदूकच्या गोळ्या येतात. किती मनात येऊन बसतो सांगा बरं, सुरक्षित कुठून काहीच नाही सांगा. आणि याचा जर फायदा उचलला नाही, किती देवाचे उपकार, काहीतरी पुण्य असेल का नाही. पाणी यो, पाणी नाही यो, आपल्या अंगाला जरासाही धक्का नाही सांगा बरं. आणि मग देव काय करते, तू लायकीचा नाही म्हणते, तू इथे ठेवायच्या लायकीचा नाही. मग असा 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 इकडे पाठवते की त्याला मानवर करू दे. मानवर काढले की रट्टा नेलं ना, पुराणं सारं नेलं वावर खड्डून, मानवर काढले की अजून दुसरा रट्टा. बस रे बस, पृथ्वी अलक्षात. मग ते अशा सगळ्या घटना कशामुळे घडतात, याच्यामुळे सगळं घडतात. तिनं आपली ही व्यथा मांडली. ब्रह्मदेव चिंतित झाले, सगळ्या देवता जमा झाल्या, आणि मग सगळ्या देवतांनी मिळून आणि भगवान विष्णू जे क्षीरसागरामध्ये होते त्यांची स्तुती केली. श्री अनंता मधुसूदना, बोला अनंता मधुसूदना. काय पुढे? पद्मनाभ. पद्मनाभा नारायणा, पद्मनाभा नारायणा. जगव्यापका जनार्दना, जगव्यापका जनार्दना. आनंद घना अविनाशा, आनंद घना अविनाशा. सकळ देवा आदि देवा, सकळ देवा आदि देवा. तुका आला लोटांगणी, तुका आला लोटांगणी. मज ठाव द्यावा चरणी, मज ठाव द्यावा चरणी. हेची करीत असे विनवणी, हेची करीत असे विनवणी. भवबंधनी सोडवावे,
भवबंधनी सोडवावे, भवबंधनी सोडवावे, भवबंधनी सोडवावे. पवन सुत हनुमान की हे काय देवाची स्तुती आहे. श्री अनंता मधुसूदना, देवा हे अनंता, हे पद्मनाभा, हे जगव्यापका, हे सकळ देवांच्या देवा, हे चक्रधरा, हे विश्वंभरा, अरे हे देवकी वसुदेवाच्या मुला, असे काय देवाची विनंती आहे, देवाची प्रार्थना आहे. आणि मग भगवान परमात्मा प्रगट झाले. विचारलं काय गडबड आहे, सांगितलं देवा आम्ही तुला लोटांगणी, तुका आला लोटांगणी. हे लोटांगण कशासाठी आहे, देवा आमची विनंती आहे. हेची करीत असे विनवणी. काय विनवणी आहे, हे पृथ्वी जी आहे ना, आणि ही खूप दुःखी आहे. या दुःखातून या पृथ्वीला सोडवा, भवबंधनी सोडवावे. देवा पृथ्वीला दुःखातून मुक्त करा. मोठमोठे असुर जे आहेत उन्मत्त झालेले आहेत आणि त्यांनी त्यांच्या उन्मत्तपणामुळे आणि पृथ्वी जर्जर झाली, त्रस्त झालेली आहे. याच्यातून तिला तुम्ही सोडवा. प्रभू रामचंद्र जे आहेत प्रसन्न झाले, सांगितलं काळजी करू नका, मी येईन आणि मी येऊन जे आहे या पृथ्वीचं ओझ हलक करीन. आश्वासन दिलं देवानं आणि भगवान परमात्मा अंतर्धान झाले. सगळ्या देवता आपापल्या घरी निघून गेल्या. पृथ्वी सुद्धा आपल्या जागेवर निघून आली आणि भगवान परमात्मा केव्हा येतात त्याची वाट पाहायला लागली. आता हे रामकथा आहे. तर हा भगवान परमात्मा जो अवतार घेतो ना, त्या अवताराचे अनेक कारण सांगितलेले आहेत. गीतेमध्ये 3 सांगितले. यदा यदा ही काय परित्राणाय साधूनाम, किंवा याचाच अर्थ जो आहे तुलसीदासजीने केलेला आहे. जब जब होई धर्म की हानी. हे काय धर्म म्हणजे याच्याकरता भगवान परमात्मा अनेक कारण आहेत अवतार घेण्याचे. गीतेमध्ये 3 सांगितले, पण संत वाङ्मयात अनेक ठिकाणी अनेक अनेक कारण दिसतात. तर इथे काय करायचं होतं, असुराचा, रावणादी असुराचा नाश करायचा होता. रावणादी असुरापासून ज्या भक्तांना संतांना त्रास होता त्यांना त्यांच्या कष्टाचं विमोचन करायचं होतं, परित्राण करायचं होतं. आणि शुभ आचरण कुठेच राहिलं नव्हतं. तर जगाला चांगल्या मार्गावर लावा, धर्माची स्थापना करायची होती. मग प्रभू रामचंद्रानं कुठे येण्याचं ठरवलं, जागा निवडायला लागेल ना कुठे यायचं म्हणून. मग भगवंतानी अवतारासाठी स्थान निवडलं अयोध्या. तिला अयोध्या ही जागा निवडली. सध्या ती UP मध्ये आहे. तिला अवध असंही म्हणतात. हे अवध शब्दाचा अर्थ काय होते हो, अयोध्या शब्दाचा अर्थ काय होते तर पहा. अ म्हणजे नाही आणि योध्या म्हणजे युद्ध, जिथे युद्धच होत नाही ती अयोध्या. अवध अ म्हणजे वध, ज्या ठिकाणी वध नाही होत, जिथे रक्तपात नाही होत त्याला काय म्हणतात अवध म्हणतात. असा कसा वध होत नाही, असे कसे काय युद्ध होत नाही, लय झालं हो. अरे राम राम. हे राम मंदिर, आपण महाराष्ट्रीयन आहो ना, आता काही आपल्याला एवढं काही वाटलं नाही, मला पण नाही वाटलं काही. पण आपण आपली धाव इकडे पंढरपुराकडे आहे का नाही, पण MP UP किंवा इतर राज्यातील लोक जे आहेत त्यांची धाव तिकडे आहे. हजारो लाखो राम भक्ताच्या रक्तावरती उभं राहिलेलं आहे मंदिर. कित्येक लोकांचे बलिदान आहे. भयान आहे. आपल्याला काही माहीतच नाही, माहीत व्हावं असं वाटतही नाही. जेव्हा राम मंदिराच्या वर मस्जिद झाली, ते मस्जिद जेव्हा पाडली ना, त्याच्यानंतर काय झालं माहित आहे, एकच गल्ली होती. आता अयोध्येला गेल्यावर ते व्यवस्थित पाहून जा, एकच गल्ली. त्या जागेपासून बाहेर निघासाठी फक्त एकच रस्ता, आणि त्या रस्त्यावर पोलीस बंदुका लावून बसले. लय लोक होते, हजारो लोक होते ना. आणि जशी ती गर्दी बाहेर निघली, बस काही विचार नाही, नुसता उडवायचा. उडवणारे आपले CM आहे आपलाच तिथला. किती मारले तर लिमिट नाही.
काही मग आता एकच रस्त्यानं बाहेर निघासाठी तिथून, तर मग काही घरात लपले, तर घराचे दरवाजे मिळून घरातून बाहेर काढून मारलेत. काही कुटारात जाऊन लपलेत, कुटारातून काढून मारलेत. म्हणजे अवैध लोकांना मग या लोकांना संरक्षण दिलं ना, हे केलं ना, इकडे तिकडे लपवलं ना. तसे तर ओपनली किती मारले तर लिमिट नाही. आणि घरात घुसून बाहेर काढून शोधू शोधू मारले. ते सगळे एका ट्रकात वाहनात भरून शर्यत नेऊन टाकले. म्हणजे पूर्ण आकडा पण नाही दिसू द्यायला की किती मेले म्हणून. ना पेपरबाजी, ना टीव्हीवर घटना, काहीच नाही. इतके निलाजरे, इतके कोडगे आपण, तरी म्हणतात लाजही वाटत नाही. पहिले इंग्रजाचं राज्य बरं होतं म्हणतात. आपल्या बायका उचलून बलात्कार करतात विश्रामगृहात नाही, आणि तुले इंग्रजाचं राज्य पाहिजे. तुझी बायकोन तुझी पोरगी नेल नाही म्हणून तेच बरं होतं म्हणतात. काय धंदे आहे, भयान आहे. आपण काही शुद्धीवरच जगत नाही कधी. बरं आपण लय सहिष्णू लोक आहोत. आपण जास्त मनावर घेत नाही, घेऊ नये आपण. कारण आपण ज्ञानोबाराय तुकोबारायचे पायी खाऊ. ज्ञानोबाराय म्हणतात खळांची व्यंकटी सांडू. आपण खळ नष्ट व्हावं असं नाही माऊली म्हणतात, खळाचा खळपणा जावं म्हणतात. किंबहुना सर्व सुखी असे म्हणणारे ज्ञानोबाराय तुकोबाराय आपण त्यांच्या मागं चालणारे आहोत. पण किमान आपली जीभ तर कंट्रोल मध्ये ठेवा. वाईट आले वाईट नका म्हणू, पण चांगल्याची इज्जत नका घालू. आपलीच आपली इज्जत घालतात. काय करावं, आपल्या धर्माकडे दुसरे लोक पुढे दाखवत नाहीत. हे आपलीच औलाद आहे. हे पुस्तक लिहून हे करणारे रामप्रभू दारू प्यायचे, हे कोणी दुसऱ्या धर्माचा म्हणत नाही, हे आपले म्हणतात. काय हे खरंच कठीण काम आहे. जाऊ द्या, आपला तो विषय नाही. तर आपलं अयोध्या शब्दाचा अर्थ पाहणं चालला होता. म्हणून एकदा जा त्या गल्लीत जाऊन डोकं टेकवा, त्याची तरी आठवण कराव. अयोध्येत गेल्यावर धिंगामस्ती नाही कराव, एकदम नॉर्मल जगाव. आठवाव की हे होण्यासाठी किती कष्ट पडले. आपलं आराध्य इथे येणे, आपलंच तिथे होतच ना, आपलं आराध्य इथे उभं राहा. किती किती जणांना किती किती सहन केलं, किती जल्लं. आपली हिंमत आहे गोळी खायची, झोडपा खायची आपली हिंमत आहे का? आपण तर भांडणं पाहिले की घरात घुसतो. अरे त्या भावाला रट्टे धरले, ते त्याच लायकीच आहे म्हणतात, हंद्या हंद्या म्हणतात. अरे काय जिंदगी आहे खरंच. आणि मग तुमच्यात दम नाही, धमक नाही, पण ज्याच्यात धमक आहे त्याचे टंगडे तर बोलू नका, त्याला तर दोष बोट दाखवू नका. मोदी असे, योगी तसा, तर बापाच्या घरचं खाते का ते? काही लाज बीज तुझ्यासाठी तर काही देशासाठी करणं होत नाही. हा, तुझ्यासाठी काही तू ऐकून तर काही करणंच होत नाही चांगलं. पण बिचारे जे लोक चांगलं करायच्या मागं लागले, त्याले बोट दाखवणं, टंगडे वळणं तर बंद करा. काय खरंच कठीण आहे. अरे साधू आहेत हे लोक, हिमालयात जाऊन तपश्चर्या करणार लोक आहेत हे. स्वतःसाठी काय करतात हे? मग आपलं तोंड तरी बंद ठेवा ना. आपण भांडणं करू, आपला विषय नॉर्मल जीवन जगावं. आपण म्हशी राखणारा म्हणते त्याला अक्कल नाही. तू अक्कल समजली ना किती आहे तर? म्हशी राखतं म्हणजे तू किती बुद्धिमान आहे ते समजलं. म्हशी माग आहेस तू आता, म्हणजे तू किती बुद्धी आहे चालते समजलं ना. बुद्धिमान असता म्हशी राखला असता तू? बुद्धिमान असता तर लेबर बनला असता का? सिमेंटचे टोपले वळ दिले असते का? काय आपण कुठेही काही करतो. संत लोक आहेत हे राजर्षी आहेत, याचे रोज आठवून दर्शन घेतलं पाहिजे. हे लोक आहेत म्हणून आपण आहो. कठीण काम आहे. म्हणून अशा ठिकाणी जाव आपण. तिथे गेल्यावर ते सगळं आठवाव की हे जे दिवस आपल्याला पाहासाठी भेटला, तर याच्यासाठी किती किती लोकांचं बलिदान आहे, किती लोकांची मेहनत आहे. त्या लोकांचे संसार संपले हो. देशाला स्वातंत्र्य भेटा म्हणून लग्न नाही केले क्रांतिकार. काय ना, ज्याचे लग्न झाले त्याने बायकाचा विचार नाही केला, लेकराचा विचार नाही केला. आणि त्या देशात आपण कसं वागावं हे आपल्याला समजलं पाहिजे. आठवा, उन्मत्तपणा करू नये आपण. ज्या लोकांना आपल्या पुढच्या पिढ्या सुखानं जगावं म्हणून ते लोक हसत हसत फासावर गेले. तर पुढच्या पिढ्या सुखानं जगावं. आपल्याला सुख नाही भेटलं चालते, पण आपले मुलं, आपले नातू, आपले पंतू, आपल्या पुढच्या पिढ्या, त्याला सुख भेटलं पाहिजे म्हणून त्याने स्वतःच्या जीवाची पर्वा नाही केली. आणि आपल्याला काही लाज नाही, आपण कसेही वागतो. आपण त्याची काही कदर नाही. मान झुकली पाहिजे आपल्या क्रांतिकारकासमोर, या साधू संतांसमोर, जे जगतात, आपल्यासाठी काहीतरी करतात.
आपण नाही काही करू शकत, पण जे करतात त्यांना सपोर्ट नाही, सपोर्ट तर तोंड तर बंद ठेवा. चुका काढण्यात आपण पटाई धाव. आता अयोध्या तिथे जा, डोकं टेकून या त्या जागेवर. मी तर गेलो पण लय गर्दीत गेलो होतो. गर्दी म्हणजे एकटं जा लागत होतं लोकांसंगच, पण मला आपलं कोणी ओळखलं नाही पाहिजे असं. गळ्यात 15-17 जण होते, तर मग हा कुठे आहे, ती कुठे आहे, तू कुठे गेला, मग सारं माहीत असून सारं ध्यान याटवा बोलवा, अमक करा टमक करा. काय जिंदगी आहे. आता काय पुन्हा पुन्हा जाणं होते का तिथे? ते ती बसून शांततेनं एकांतात सगळं ते आठवा. तेच नाही, इथे रामप्रभू कसे जगले असतील, अयोध्या तेव्हा कशी असल, दशरथ महलात कसा असल, अयोध्येमध्ये रामप्रभूच्या काळात अयोध्येतनी आळशी माणूस नव्हता म्हणतात. अयोध्येत आळशी नव्हता, अयोध्येत कोणी मूर्ख नव्हता, अयोध्येमध्ये कोणी अविद्वान नव्हता, अयोध्येत कोणी नास्तिक नव्हता, अयोध्येमध्ये कोणी क्रूर नव्हता, अयोध्येतनी रामराज्यात लबाड माणूस नव्हता. तर तिथे बसून विचार करावा की राज्य कसं असेल, कसं राज्य असेल. म्हणजे लबाड नाही, क्रूर नाही, अविद्वान नाही, मूर्ख नाही, आळशी नाही, काय काय इथलं वात त्या वात कोण्याही धामात क्षेत्रात तिथे आठवा. सगळे घंटी वाजवली, मुंडका आपटन पेळा टेकवला की पळाला, चला 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 चला, निघा निघा निघा, बसा बसा गाडीत. कायले मरमर करायला चालला. गावचे मंदिर तिकड्यापेक्षा बरे आहेत. गावच्या मंदिरात गमते, तिकडे तिकडे गमत नाही. तिथे गेल्यावर तिथल्या वातावरणाशी जुळा. इथे काय घडलेलं आहे, इथे काय काय या जागेचं काय महात्म्य आहे. नुसते तीर्थ पाहायला जात ना, तिथे अनुभव घ्याव तिथे जाऊन की इथे कसे संत होऊन गेले, इथे इथे कोणती घटना घडली, इथे कोण कोण साधना करणारे आहेत, या जागेचं भूमीचं काय महात्म्य आहे समजाव त्या जागेवर जाऊन. अयोध्या, अयोध्या म्हणजे त्या अयोध्येमध्ये सूर्यवंशामध्ये एक इक्ष्वाकू नावाचा राजा झाला. त्याला 100 मुलं होते आणि मोठा मुलगा होता विकुक्षी. इतका बलाढ्य होता, इतका बलवान होता, त्याच्या धाकानं अयोध्येत कोणी युद्ध करासाठी जी नाही. त्या विकुक्षेच्या धाकानं कोणी युद्धाला जे नाही अयोध्येत नाही. मग तिथे युद्धच झालं नाही कधी त्याच्या धाकामुळे. म्हणून अयोध्या, युद्ध नाही तर कोणी मेलं नाही म्हणून अवध. आता ही आजची अयोध्या ती अयोध्या नव्हती बरं. त्या अयोध्येबद्दल सांगितलं जाते, अयोध्या 12 योजन लांब होती म्हणतात आणि 3 योजन रुंद होती. 1 योजन म्हणजे 4 कोस. 1 योजन म्हणजे 4 कोस आणि 1 कोस म्हणजे 3 किलोमीटर. म्हणजे 144 किलोमीटर लांब आणि 36 किलोमीटर रुंद एवढी होती अयोध्या. राम प्रभूच्या काळात, राजा दशरथाच्या काळामध्ये अयोध्या किती होती? 144 किलोमीटर लांब आणि रुंदी 36 किलोमीटर एवढी होती. अयोध्येच्या भोवती खंदक होता म्हणतात. खंदक आता विस्तार करत नाही हा. सेना 9000 म्हणजे तिथे 9000 हत्ती होते म्हणतात युद्धासाठी. 60,000 रथ होते म्हणतात आणि 1,00,000 घोडेस्वार एवढी सेना होती म्हणतात अयोध्येत त्या विकुक्षीच्या राज्यात. आणि बरेच लोक असे म्हणतात की रामकथा काल्पनिक आहे. काल्पनिक नाही, हा इतिहास आहे, याचे पुरावे आहेत. रामायणामध्ये ज्या नद्याचे नावं येतात, ज्या गावाचे नावं येतात, ज्या जंगलाचे नावं येतात, ते आजही पाहण्यासाठी आहेत ना. हे काल्पनिक नाही, हा इतिहास आहे, जिवंत पुरावे आहेत त्याचे अजून. आणि राम प्रभूचा वंश संपला आणि राम प्रभूचा वंश संपल्याच्या नंतर अयोध्या नामशेष होऊन गेली. अयोध्या संपली. रामप्रभूचा वंश खुंटल्यावर अयोध्या संपून गेली. आणि मग त्याच्यानंतर परकीय आक्रमण आले, परकीयांचं राज्य झालं, व्हायला लागलं. पुढे त्याच्या अगोदर असं म्हणतात विक्रमादित्य नावाचा राजा, त्या विक्रम वेताळ म्हणतो ना आपण, तो विक्रमादित्य राजा, त्यानं अयोध्या कुठे होती आता शोध लावला आणि अयोध्येमध्ये 360 त्यांना मंदिर बांधले विक्रमादित्यानं. आणि या विक्रमादित्याच्या नंतर मग परकीय आक्रमण यायला लागले आणि त्यांनी सरळ सरळ मग काय आपले धार्मिक स्थळ खतम करून टाकले. तर मग काय ते तोडलं की पुन्हा उभं करा, पुन्हा तोडा, पुन्हा उभं करा.
असं करता 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 ते पार ते आता 1000 वर्षापर्यंत हे चाललं. किती वर्ष चाललं सगळे? 1000 वर्ष हे चाललं. 1000 वर्ष सांगा, 1000 वर्ष आपल्या धर्माला ठोके चालू होते तरी आपला धर्म संपला. काय आपल्या धर्मात पावर असेल बरं? आपले किती ग्रंथ जाळले, आपले किती संत मारले, आपले किती मंदिर तोडल्या गेले, आपल्या किती देवता भंगल्या गेल्या, किती पतिव्रता माळाचं पातिव्रत्य भंग करून टाकलं, किती माळकरी मारले, असं माप नाही. 1000 वर्षापर्यंत हे कत्तल चालली तरी सुद्धा आपला धर्म अजून आहे. अजूनही कीर्तन आहेत, अजूनही सप्ते आहेत, अजूनही माळकरी आहेत, अजूनही मंदिर आहेत, अजूनही ग्रंथ आहेत. किती विशाल धर्म आहे सांगा बरं हे. आणि एवढे आघात जर एवढे कायले हो, 1000 वर्ष लय मोठा काळ झाला. 5-50 वर्ष जर कोणा धर्मावर जर तुटून पडलं ना पुऱ्या ताकद ना, त्याचं काहीच नामोनिशान शिल्लक राहणार नाही. आणि आपल्या सनातन धर्मानं 1000 वर्षापासून सगळे झेललं, संपलं नाही. आता आपलेच लचके तोडू लागले. तर पहिले परक्यानं लुटलं, आता घरचीच, तरी अजून टचून टिकून आहे. सांगा बरं काय? मग ह्याच्यापेक्षा अजून काय पुरावा पाहिजे की आपला धर्म सर्वश्रेष्ठ आहे म्हणून? ह्याच्यापेक्षा अजून कोणता मोठा पुरावा पाहिजे सांगा बरं? तर पुन्हा मग आता अजून मंदिर उभं राहिलं. जसं अयोध्या नामशेष झाली, विक्रमादित्यानं पुन्हा शोधून ते मंदिर बांधले. त्यानंतर परकीय आक्रमण नष्ट होत गेले, पुन्हा कोणीतरी आलं ते उभं करून गेले, पुन्हा अजून गेलं होतं, तर पुन्हा आता मोदीनं उभं केलं. आहे का नाही? सद्गुरुनाथ महाराज की. असे युग पुरुष जे येत राहतील, धर्मावर संकट येत राहतील आणि उत्थापन वाढवण्याकरता कोण ना कोणी पुन्हा मोठा योद्धा येऊन उभा राहत जाईल. लय लांबलं नाही का? चला पुढे आता. तर या अयोध्येमध्ये दशरथ नावाचा राजा राज्य करत होता. कसा होता म्हणतात? आता राजा दशरथ कसे होते याचा विस्तार करत नाही. एक तर राजे होते पारमार्थ सम्राट राजे होते. सम्राट म्हणजे कोण? 100 राजे ज्याच्या पुढे मान झुकवतात, 100पेक्षा जास्त त्याच्या पुढे झुकून राहतात, तो सम्राट. राजा वेगळा, सम्राट वेगळा. सम्राटाच्या पुढे 100पेक्षा जास्त राजे मान झुकून राहतात, म्हणजे राजावर ज्याची सत्ता तो सम्राट. मोठं राज्य, एकापेक्षा एक चांगल्या 3 पत्न्या, सगळं. आता जसं रावणाचं होतं ना सगळं मनासारखं, तसं सगळं राजा दशरथाचं मनासारखं होतं. सगळं मनासारखं होतं, पण तरी थोडंसं कमी होतच. रावणापेक्षा एक गोष्ट कमी होतीच. आणि नियम असा आहे, संसारात सगळं आहे, एक गोष्ट कमी आहे. काय होते माहित आहे का? सगळ्यात माणूस मन राहत, म्हणजे सगळं चांगलं आहे, एक उणीव आहे, तर आपलं मन उणीवेत राहते. सगळं चांगलं आहे, एकच गोष्ट कमी आहे, तर आपलं लक्ष कमीवरच राहते. संसारी माणूस संसाराचा आनंद भोगू नाही शकत. सांगा बरं, आजच्या पूर्वी 50 वर्षाच्या अगोदर बायाले अंगभर कपडे नसेत, माणसाले अंगभर कपडे नसेत. आता 30 वर्षाच्या अगोदरचीच गोष्ट आहे, अंगभर कपडे नाही, पोटभर भाकर नाही, राहाले घर नाहीत, सारे कुळच तर असेच आहेत. रस्ते नाहीत, सारे गाऱ्यानंच तर पाय धुळलेच तर होते, गाऱ्यानं तर पाय भरच आहेत. 30 वर्षाच्या अगोदरचा काळ. शहरात जायले वाहनं नाहीत, कच्चे रस्ते, पक्के रस्ते, काय दवाखान्याची सोय नाही. लोकाले पैसा डोळ्यानं दिसत नव्हता, मोजक्या लोकांपाशी पैसा होता. बरोबर आहे, होता ना काळ? 30 वर्षाच्या अगोदरचा काळ होता का नाही? आज कपडे लाकडाचं कामच नाही, त्याचेच कपडे जमा करायचे, डबी गळवून द्यायची, कपड्यातच पेटते तो, इतके कपडे. आता ते लुगडं मधातून फाडून पुन्हा अजून शिवायचं, असं उलट नाही का? मधातलं हिरायचं तर ते काठावर घालायचं. आता काढाय का असं सांगा बरं? आता इतके कपडे आहेत. खाले भाकर आहे का नाही? भाकर नाही, सरळ असते, तोंडाले माती आली म्हणतात आता, असा हिशोब असते. पहिले तोंडाले माती नाही, फक्त पोटात पळाव, पोटभर असा, इतकं असंच आहे, अर्ध पोट तरी इतकं असंच आहे. आज स्वयंपाक होईल असते म्हणते मला पसंत नाही, दुसरी भाजी बनव, आहे का नाही? सगळं सांगा बरं.
घर नाहीत का? किती लोक आता सांगा बरं कुळात राहतात असत रस्ते काँक्रीटचे पैदल जा लागते का? बाया तर वावरातही पैदल जात नाही. आठवण म्हणतात पाय दुखतात आमचे. आठवत मजूर गाडीने वावरात चाललं सांगा आता काय म्हणजे काय किती सुविधा आहे सांगा. पैसा आहे काय मजुरी आहे किती पिका भाव आहेच ना. पैसा आहे लोकांपाशी. तुम्ही अपेक्षा जास्त वाढवल्या म्हणून पैसा दिसत नाही तर पैसा आहेच ना. काय सांगा बरं काय कमी आहे तर मग खुश काऊन ना बरं. इतकं सगळं आहे मनासारखं खुश काऊन ना. पोराचं लग्न नाही होऊ राहिलं म्हणे. जाऊ दे ना तेवढं लग्न राहू दे ना त्याचं बाकी सगळं तर बरोबर आहे ना ते. नाही नाही कपड्यातही मन लागत नाही खाण्यातही मन लागत नाही गाडी घोड्यातही मन नाही सारं मन कुठे पोराचं लग्न होत नाही. बरं लग्न झालं मग सून नाही भेटली म्हणतात चांगली. नाही भेटली संसार पोराले करत तू कायले मरत हा. तुले काय संसार कोणाला करायला लागते पोराला करा ते पाय घेऊन ठेवले तो सावरीन दिले तू काय मरमर करत. नाही म्हणतात पण सून चांगली पाहिजे होती. अरे बाकी काय बाकी सगळं चांगलं आहे म्हणतात. एक जण म्हणे महाराज तुमच्या किरपेनं म्हणे शब्द बरोबर आहे म्हणे पोरगच दारू पिते म्हणे. काही औषध सांगा ना सांगा आता देणं सोडून पिऊ दे ना बिचारायला एक बोतल तू आणून देत जाय सगळं बरोबर आहे ना ते सोडून देत ग. काय सांगा बरं असलेलं सुख भोगत नाही आपण. सगळ्या सुखाच्या सगळ्या वस्तू आपल्यापाशी आहेत पण आपलं मन जिथे कमी आहे तिथे आपलं मन फसलेलं आहे. आणि हीच परिस्थिती झाली राजा दशरथाची. हरी एक बार भूपती मन माही भई गलानी मोरे सुत नाही. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. निज दुख सुख सब गुर ही सुनायऊ. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. कही वशिष्ठ बहु विधि समुझायऊ. राम कृष्ण बोलता बोलता जय जय राम कृष्ण हरी. एक बार भूपति मन माही भई गलानी मोरे सुत नाही. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. 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 सिया बलरामचंद्र भगवान पवन सुत हनुमान की काय झालं की राजा दशरथाच्या जीवनात सगळे सुख होते फक्त पुत्र संतती नव्हती मुलं नव्हती आणि म्हणून मग ते काय होते दुःखी होते. इथे शब्द प्रयोग फार चांगला केला बरं. मग ते झालं आमच्यात आणि मग दशरथात काय फरक आहे. आम्ही पण हाय त्याच्यात मन ठेवत नाही त्याच्यात टेन्शन घेतो. मग दशरथ राजा तर असाच करत जाय. त्यानं फक्त एकदा केला किती घे एकदा एक बार शब्द का एकदा आपल्यासारखा रोज जळे नाही जळत नव्हते ते. आपण 24 तास त्याच विचारात राहतो त्याच टेन्शन मध्ये बोलणं सांगणं ऐकणं आणि रडून पण दाखव. बापा इतकं जर झालं ना बरं तर बापा गुणाबाबाची कृपा होऊन जाईल. काय करा हमेशा इतकं किती भीक मागे धंदे सांगा बरं. इतकं सरतच नाही शब्दच फक्त इतकं आहे बस इतकं. आणि मरे लोक इतकंच राहते ते पुरं होतच नाही. मोठं मागणं जरा असं भीकच मागायचं जरा अगं बघ मागा इतकं पाहिजे असं म्हण जरा. राजा दशरथाला समज होती
पण एकदा खूप दुःख वाटलं. एकदा एक बार, हे शब्द लय महत्वाचा. एक बार भूपती मन माही, एकदा फक्त. भई गलानी मोरे सुत नाही. ग्लानी म्हणजे दुःख झालं, असं आतून दुःखाचा उमाळा आला. अरे मला मुलं नाही, लग्न झालं लेकरू बाळ नाही झालं म्हणून दुसरं लग्न केलं, लेकरू बाळ नाही झालं म्हणून तिसरं केलं. काही ठिकाणी 3 बायका होत्या असं सांगतात आणि काही ठिकाणी 500 होत्या म्हणतात. लोकांचं म्हणणं आलं, ओ बापा 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 500 बायका, दशरथ राजा तर लय रंगेल होता. हे आरोप आहे. रंगेल नव्हता, लेकरू होत नव्हतं म्हणून दुसरी गेली, तिले होत नाही म्हणून तिसरी गेली, तिले होत नाही म्हणून ती अजून गेली. लेकरासाठी केला, इले तरी होईल, हिला तरी होईल, हिला तरी होईल. लेकरू झालं नाही, बायका 500 झाल्या. लेकरू झालंच नाही, बायका कुठे 3 सांगतात. ते काही बाईच्या नादी नव्हतं, पण ते लेकरासाठी बुवा दुसरीले होईल. पण एक दिवस होतं दुःख, पण मग जाऊ द्या, देवाची इच्छा, आपलं कर्म, असं म्हणून प्रसन्न राहायचे. काहीच दुःख नाही, काही उदासी नाही, काही नाही. पण एक दिवस विचार करतात, कारण वय झालं होतं ना खूप. वय म्हणजे म्हातारे झाले होते राजा दशरथ. राजा दशरथाचं आयुष्य आहे 99,000 वर्ष. 99 सहस्र राया दशरथा. 99,000 वर्ष आयुष्य होतं राजा दशरथाले, आणि त्यातले 60,000 वर्ष ते जगले होते. आणि 60,000 वर्षात लेकरू झालं नाही, आणि जास्त पूर्ण आयुष्य जगले नाही बरं राजा दशरथ. नाही नाही नाही, राजा दशरथ 99,000 वर्ष जगले नाही, अगोदरच गेले. तर आयुष्य बाकी होतं ना, अगोदरच जीव गेला याचा, वियोगात जीव गेला रामप्रभूच्या. मग एक दिवसाचा उमाळा आला, माझं इतकं वय झालं अजून मग लेकरू होत नाही. लेकरासाठी डॉक्टर, वैद्य, धागेन, गंडे दोरे काय नशीन केलं, लेकरू झालं नाही. भई गलानी मोरे सुत नाही. मग लोकापाशी रडत नाही बसले तर, का रे गळ्यान लेकरूच नाही गळ्या, आणि का रे बाबा, आणि का बाई. हा दुःख उमटलं तर म्हणजे दुःख व्यक्त कुठे केलं, आपल्या गुरुजवळ गेले, कुठे गली चौकात बसून गोष्टी करत बसले नाही. माझ्या जीवनात असं आहे, माय आपण तर सारं गावभर वाजवतो, माय असं माय बरं होईल का. आपलं दुःख सांगूच नाही कोणाला. काय सांगा लागते, आपल्या दुःखाची लोक टिंगल उडवतात, आपलं दुःख सांगू नये, आपली उणीव लोकांसमोर प्रगट करू नये. का, लोक मजा घेतात. भेटला होता, भेटली होती, लय रडली रे, लय का घातला रे. मग आता तुम्ही भावनेच्या भरात अंतकरण हलकं वासायला सांगितलं, आणि त्यानं काय केलं तुमचं, बिलकुल सांगायचं नाही आपलं दुःख कोणाला. आपलं दुःख संताला येसाल माझ्याजवळ सांगासाठी, संताजवळ. महाराज रिका माझा टेकडीवर, बाबा मोठी आपत आहे, ते मंदिरात असं, ते मंदिरात जाऊन सांगायचं. नाही तर काय, तुम्हीच तर म्हटलं होतं तुम्हाला सांगायचं, मला नाही सांगा. बाई गलानी मोरे सुत नाही. मग कोणाला सांगावं दुःख हे. वशिष्ठाजवळ गेले, आणि तिथे गेल्यावर एकदम असं व्यवस्थित म्हणजे चिंतन मांडलं तुलसीदासजीनं. सांगतात दुःखच नाही सांगितलं बरं, सुखही सांगितलं. निज दुःख सुख सब गुर हे सुनायऊ. सब सांगितलं, सगळं सांगितलं म्हणजे दुःख तर सांगितलंच, पण सुखही सांगितलं बरं. आपलं असं आहे, आपण सुख नाही सांगत, फक्त दुःख सांगत राहतो. जे कमी आहे ते सांगतो. देवानं इतकं कराव, देवानं माय असं कराव, तर असं म्हणणं, देवानं माय हे बरं केलं तर मग आता देवानं हेही बरं करावं. देवानं माय हे चांगलं केलं बाबा, देवाच्या कृपेने माय हे बरं आहे, देवाच्या कृपेने हे माय चांगलं आहे, देवाच्या कृपेने माय हे व्यवस्थित आहे. म्हणजे देवानं जे चांगलं दिलं त्याची आठवण आहे आपल्याला, आणि आपण चांगलं दिलं त्याची आठवणच ठेवत नाही. जे नाही, मग हा देवाचा अपमान आहे. अरे बा काय राजा, तुले 99 गोष्टी त्याच्या चांगल्या दिल्या, म्या एक कमी केली, तर देवानं माय काय बरं केलं, देवानं माय काय बरं केलं. अरे
हे समज काय, हे काय कोण दिलं हे? म्हणून यायनं नुसतं दुःख जर सांगितलं असतं तर देवाचा अपमान असता तो. म्हणून सुखही सांगितलं, बायका चांगल्या आहेत, पैसा चाळका भरपूर आहे, सगळं आहे, बुद्धी आहे, मानपान आहे, शरीरही माय चांगला आहे एवढं वय झालं तरी. पण मग दुःख हे आहे की मला मुलं नाही. तर ठीक आहे म्हणे, मुलं नाही ना, मग आता होऊन जातील. काय करावं लागेल त्यासाठी? मुलासाठी तुला यज्ञ करावा लागल. मग ठीक आहे ना, यज्ञ करू म्हणे. मग उद्यापासून यज्ञ सुरू करा. सांगितलं गोष्ट अशी आहे की यज्ञ मला करता येत नाही, यज्ञासाठी एक स्पेशल महात्मा बोलवावा लागेल. एक फक्त 2 वाक्य सांगतो, आजचा विषय थांबवू आपण. गोष्ट अशी होती की राजा दशरथाच्या नशिबात पुत्र सुख नव्हतं, म्हणजे पूर्ण जन्मात त्याच्या नशिबात पुत्र सुख नव्हतं, तरी त्याला मुलं झाले. मग कसे काय नशिबात जर मग झाले कसे काय? त्याच्या नशिबात जर लेकर, स्पष्ट लिहिलं होतं विधात्यानं, याच्या नशिबात पुत्र सुख नाही, मग तरी मुलं कसे काय झाले? तर गोष्ट अशी आहे, मुलं का होत नव्हते? कोणतं तरी पाप मुलं होण्याचे आडवं आलं होतं. लक्षात, कोणतं तरी पाप मुलं होण्याचे आडवं आलं होतं, ते पाप काही मुलं होऊ देत नव्हतं. मग हे जे पाप आहे याच्यापेक्षा मोठं पुण्य केलं. मुलाच्या आडवं जे पाप आलं होतं, मुलं होण्याच्या आडवं जे पाप आलं, त्याच्यापेक्षा मुलं होण्यासाठी मोठं पुण्य केलं. मग या मोठ्या पुण्यानं हे कमी पाप बाजूने फेकलं. लक्षात. आणि म्हणून राजा दशरथाला काय झाले? मुलं झाले. ज्या पापानं मुलं होत नव्हती त्या पापापेक्षा जास्त पुण्य केलं. गरिबी आहे, किती काम करा, संसार तसाच उघड्यावरच पडेला आहे. मग कोणत्या तरी पापानं तुमचं ते काय ते श्रीमंती रोखून धरलेली आहे. मग असं पुण्य करा की त्या पुण्यानं ही दरिद्री फेकून दिली पाहिजे. कोणत्या तरी पापानं शरीर रोगी आहे आणि बिमारी बसतच नाही, असं पुण्य करा. या पापापेक्षा वजनदार पुण्य करा, हे पाप फेकून देईन. याले म्हणतात हातावरच्या रेषा बदलता येतात. त्याचा अर्थ काय होते? हातावरच्या रेषा बदलतात त्याचा अर्थ काय होते? तुम्ही चांगलं करा, पुण्य करत चला, पुण्य करत चला, तुमचं नशीब तुम्हाला बदलता येते. हिची तर मरी येते पायटी उठाची. जप आहे का आता? महाराजांना काल सांगत होतं की 5 वाजता जप आहे. पाहिजो बरं, लगेच उठजो, दिसलो नाही पाहिजे महाराजाला. का हो, निघले का? नाही जेवून येतो ना वापस. काय वापस गेला घरी? कालच्या सांगायला जेवण या वापस, तर किती वापस आले? सारे वापस घरी गेले, मंडपात नाही. काय सांगा बरं. आणि दुःखासाठी आपण रडतो. अरे मग दुःखाचं ते दुःख घालवासाठी पुण्य कर ना. तुमच्या जीवनात जे उणीव आहे, कोणातरी पापाने ती उणीव आहे, ती उणीव घालवासाठी पुण्य कर लागते. आणि पुण्याची फॅक्टरी आहे ती मांडीला आहे. 4-5 दिवसानं काय कमी जास्त होणार आहे सांगा बरं तुमचं? रोज त्याच घरात तर मरण आहे, आणि तेच धंदे आहेत, रोज तेच लेकरं, त्याच सुना, आणि त्याच सासवा, आणि त्याच झंझटी, आणि तेच कुटाने, आणि तेच शेजारी. काय दुसरं सांगा? आणि फॅक्टरी बसली आता इथे, ज्याच्यासाठी रडतात ते झालं दुरुस्त, बदललं ते बदललं. कपाय हातावर राजा दशरथाचं बदललं. नशिबात पुत्र सुख नव्हतं, तर त्या पापाचा प्रतिबंध जे होता त्याच्यापेक्षा जास्त पुण्य केलं, आणि त्याच्यामुळे राजा दशरथांना पुत्राचं सुख मिळालं. पण पुण्य कोणतं केलं ते सांगू, पण उद्या 12:30 वाजतापासून सांगू. आजचा वेळ संपला, आपण या ठिकाणी थांबू आता. हरी सिया प्रभू सिया बलरामचंद्र भगवान की जय. पवन सुत हनुमान की जय. आरती झाल्याच्या नंतर लगेच जप होईल. मी इथून उठून पण जाणार नाही, असा सुरू होऊन जप. पंगत बसेपर्यंत जप करा. पंगत आता सध्या तयारी झाली नसेल पंक्तीची. पंगत बसले की तुम्ही बिंदास न विचारता जेवायला जाऊ शकता. जेवण झाल्याच्या नंतर अर्जंट काम आहे तर घरी पण जाऊ शकता. पण घरी जर कोणी वाट पाहत नसेल तर मंडपात तुमचं स्वागत आहे. मग आता तर करावं सगळं. आता हे तसं काही बंधन नाही, आल्या गेल्याले काही बंधन नाही. महाराजाच्या पुढे कसं जावं काही विषय नाही. जे आपला कार्यक्रम